नमस्कार मित्रांनो, मी देवचंद बेडकर, आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तुम्ही साईडला हा फोटो बघताय माझा, जनतेने ही दखल घेतलेली आहे। मित्र परिवार नातेवाईक यांनी मला न कळत पेपरला ही बातमी टाकलेली का टाकलेली आहे तर आपलं स्पिरुलिना असेल, सिबक्तान असेल, पोल्ट्री फीड असेल किंवा वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती मार्गदर्शन आहे, यातून लोकांना जो सपोर्ट झाला, हजारो लोक असे आहे की ज्यांचे व्यवसाय फुलले, हजारो लोक असे आहे की ज्यांना आरोग्य स्पिरुलिना आणि सिबक्तानच्या माध्यमातून लाभलं। असे असंख्य फायदे लोकांनी झाले। म्हणून या जनमताने आज जनश्रद्धा ह्या पेपरमध्ये माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। हा फोटो तुम्ही बघत आहात। तर मित्रांनो, आपण आता यापुढे जाणून घेणार आहोत स्पिरुलिनाचे रिझल्ट आणि सिबक्तानचे रिझल्ट। तर अशीच कृतज्ञता मित्र परिवार नातेवाईक कस्टमर यांनी राहू द्यावी आणि सदैव आपल्या सेवेशी आम्ही तत्पर आहोत। मी आणि आमची अहिल्या ॲग्रोची टीम जीवन संजीवनी स्पिरुलिना सिबक्तान मनमाड यांच्यातर्फे तुमचे जाहीर आभार। व्हिडिओ कंटिन्यू करा। आपण सिबक्तान आणि स्पिरुलिना रिझल्ट व्हिडिओ बघणार आहोत। व्हिडिओला कंटिन्यू करा। जर ऑर्डर करायची असेल दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता। धन्यवाद। व्हिडिओ कंटिन्यू करा। आजच्या या धावपळीच्या जगामध्ये चालत असताना अनेक संकटांना, अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं। त्याच्यामध्ये महत्वाचं आपली हेल्थ आहे, आरोग्य आहे। जे आरोग्य लोकांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ आलेला आहे। अनेक दवाखाने, अनेक हॉस्पिटल, अनेक औषधे, अनेक मेडिकल, अनेक गोळ्या, अनेक सप्लिमेंट, तरी रिझल्ट येत नाही, तरी बॉडी रिस्पॉन्स देत नाही। मग असेच लोक ओरडतात की आम्हाला कधी कधी स्पिरुलिना रिझल्ट येत नाही किंवा सिबक्तान रिझल्ट येत नाही, आमचं आरोग्य साथ देत नाही। तर ह्याच गोष्टीवरती आपण आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की स्पिरुलिना, सिबक्तान आणि त्याचे रिझल्ट, आणि रिझल्ट येण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या असतात। मी फक्त कुठलाही सप्लिमेंट घेतला किंवा औषध घेतलं, चालू केलं आणि मला खूप रिझल्ट आले असं घडत नाही मित्रांनो। मग ते हॉस्पिटल असो, मेडिकल असो किंवा कुठलाही फील्ड असो, रिझल्ट यायला पण एक कॅटेगरी असते। शरीरात होणारे बदल आणि त्यातून होणारे आजार आणि या आजारावरती मिळणारी रिकव्हरी, याच्यामध्ये स्पिरुलिना सिबक्तानचा काय रोल आहे, हीच गोष्ट आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या। काय होतं मित्रांनो, जसे एखादे स्कूल कॉलेज असेल, एका वर्गात विद्यार्थी 50, शिकवणारा शिक्षक 1 असेल, 2 असेल, तासावाईज असेल, पण प्रत्येक विद्यार्थ्याचे रिझल्ट सेम येत नाही। 1 नंबर हा वेगळाच असतो, तो लास्ट नंबरला वेगळाच असतो, मधले आदले वेगळेच असतो। तसंच आपल्या शरीराचं पण आहे। तुम्ही काही द्या, त्याचे रिझल्ट हे वेगवेगळे येणार। पण स्पिरुलिना घेतली आणि ज्या आजारासाठी घेतली की मला कंबर दुखते, कमरेत प्रॉब्लेम आहे, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा नसांचा प्रॉब्लेम आहे किंवा XYZ असा काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण त्या प्रॉब्लेम रिलेटेड कधी कधी रिस्पॉन्स मिळत नाही, कधी कधी रिझल्ट चांगला जनरेट होत नाही। तर याची काय कारण आहेत हे पण जाणून घेऊ। आणि स्पिरुलिना, सिबक्तान घेतल्यानंतर असे कोणते 21 ते 42 फायदे शरीरात घडतात की जे बदल शरीरात घडणार आहेत आणि ते तुम्ही आम्ही टाळू शकत नाही। जसं की एखादं अन्न आपण खाल्लं, ते पोटात गेलं, त्याचं कार्य ते करणार, जेवढी शरीराला इम्युनिटी, जेवढी पॉवर त्यातून मिळणार ती मिळणारच, आणि जे वेस्टेज आहे ते पाठीमागे जाणारच। तसंच स्पिरुलिनाचं आहे। तर याचे महत्वाचे 21 फायदे। पहिली गोष्ट, स्पिरुलिना हे औषध नाही। कोणी जर ही समजण्याची चूक करत असेल तर ही चूक आहे। काय, हे सप्लिमेंट आहे, म्हणजे अन्न आहे, जे अन्न औषधापेक्षाही पॉवरफुल काम करतं। मग ते पॉवरफुल काम करण्यासाठी आपली पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते। जशी आपण एखादी गाडी घेतली, मोबाईल घेतला, मोटरसायकल घेतली, तर तिची सर्व्हिसिंग वेळेवर करतो। का करतो? तिनं सर्व्हिस जास्त द्यावी, तिनं व्यवस्थित चालावं। तसंच आपल्या शरीराचं मित्रांनो, हे एक इंजिन आहे, यानं पण आपल्याला सर्व्हिस दिली पाहिजे। याला पण काही गोष्टीची गरज आहे। पण आपण जे अन्न घेतो हे सगळं हायब्रिड, केमिकल युक्त, पेस्टिसाइड, रासायनिक खतं, फास्ट फूड, ज्याच्यामध्ये अर्धे सुद्धा पोषण तत्व नाही। आपली बॉडी ही चालते न्यूट्रिशनच्या जोरावर, पोषण तत्वांच्या जोरावर। मी जे अन्न खाल्लं यातून जे पोषण तत्व शरीराला मिळतात त्यातून माझ्या शरीराचं संपूर्ण कार्य हे चालतं। पण ते पोषण तत्वाची कमतरता असल्यामुळं अनेक घरात अनेक आजार शिरलेत। कोणाचे केस गळतात, कोणाचे स्किनचा प्रॉब्लेम, कोणाचा डोळ्याचा प्रॉब्लेम, नाकाचा प्रॉब्लेम, तोंडाचा प्रॉब्लेम, कॅन्सरचा प्रॉब्लेम, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम, पचनाचा प्रॉब्लेम, मणक्याचा प्रॉब्लेम, गुडघ्याचा प्रॉब्लेम, चरबीचा प्रॉब्लेम, वजन वाढतंय, रक्त कमी होतंय, मणके, कंबर, नसा ब्लॉक झाले, पायांचे प्रॉब्लेम, चालता येत नाही, असे असंख्य प्रॉब्लेम आहे। या सगळ्या प्रॉब्लेमला रिलेटेड आपण
सिबॉक्तान असेल, स्पिरुलिना हे सप्लिमेंट घेतो, हे शरीरात गेल्यानंतर पहिलं तर त्याचं काम आहे की तुमची बॉडी डिटॉक्स करणं, म्हणजे शरीरात जेवढेही घटक साचलेले आहे याला विषारी घटकाला बाहेर काढणं, हे महत्वाचं त्याचं काम आहे, बॉडी डिटॉक्स करणं. कारण आपण जे हायब्रिड खातो यातून भरपूर असं केमिकल पोटात जातंय. तर पहिलं बॉडी डिटॉक्स करणं. दुसरं न्यूट्रिशनची जी डिफिशियन्सी आहे ती, कोणाला व्हिटॅमिन ए कमी पडतं, कोणाला व्हिटॅमिन सी कमी पडतं, B12 कमी पडतं, कॅल्शियम कमी पडतं, ही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी हे भरून काढणार. शरीरात गेल्यानंतर ते घेतल्यानंतर ते त्याचं काम करणार. इम्युनिटी लेवल तुमची परफेक्ट वाढवणार. शरीराला इम्युनिटी जर असेल तर आजार कुठलाही बळावत नाही, म्हणून इम्युनिटी वाढवणार. तुमचा थकवा, सुस्ती, आळस ह्या गोष्टी काढून टाकणार. ज्यानं स्पिरुलिना सिबॉक्तान घेतलं त्याच्या जीवनातून आळस गायब झाला. हार्मोन्स बॅलन्स करणार. काय शरीरामध्ये आपण जी क्रिया करतो त्या पद्धतीचे हार्मोन्स क्रिएट व्हायला पाहिजे, तर ते काम परफेक्ट होतं. तुम्ही समजदार आहात, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जशी ऍक्टिव्हिटी केली तसे हार्मोन शरीरात तयार व्हायला पाहिजे, ते होतात. पचन संस्थेची मजबूती होती, म्हणजे पचनाचं कार्य सुधारतं, पचन सुधारतं. ब्लड सर्क्युलेशनची क्वालिटी सुधारते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. रक्तप्रवाह आपला सुरळीत व्हायला पाहिजे, तो सुरळीत होतो. नसांमध्ये जे काही ब्लॉकेज आलेलं आहे, जे कोलेस्ट्रॉल जमलेले, जे विषारी घटक जमलेले, त्याला ते बाहेर काढतं. लिव्हरचे प्रॉब्लेम वाढत आहे, फॅटी लिव्हर होत चाललं आहे, लिव्हर डिटॉक्स करत नाहीये, तर लिव्हरचं कार्य सुधारतं. नसांची ताकद वाढते, नसांमधलं कोलेस्ट्रॉल निघून जातं, मेंदूला पोषण मिळतं, मेंदूच्या नसा सुरळीत होतात, सुरळीत कार्य करतात. त्वचा निरोगी होते, त्वचेचं ग्लोईंग वाढतं. ही माझी त्वचा बघा काहीच नाही, फक्त मी स्पिरुलिना सिबॉक्तान घेतो. बरोबर की नाही. शरीराला जे अँटीऑक्सिडंट लागतात स्ट्रेस कमी करण्यासाठी, ते अँटीऑक्सिडंट यातून मिळतात. आपलं केसांचं जे पोषण आहे याला पण विटॅमिन लागतात, स्किनला पण लागतात, ते होतात. औषधांचे किंवा जे आपण खातो या घटकांचे बरेचसे साईड इफेक्ट होतात, हे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी स्पिरुलिना सिबॉक्तान काम करतं. हृदयाचं आरोग्य सुधारतं. शुगरची स्थिती असेल, शुगर असेल तर त्याला कंट्रोलमध्ये आणतं. जॉईंट पेन, नसा, गुडघे यांना कॅल्शियम, ग्रीस, ऑइल हे सगळे पोषण तत्व तिथं गेले पाहिजे, पण ते जात नाही म्हणून हे सगळं दुखतात. हे पण झीज भरून काढतं. अंगदुखी असेल, अंगदुखीला आराम मिळतो. महत्वाचं आपली पचन संस्था आहे, ऍसिडिटी होते, पचन म्हणजे इंटेस्टाईन काम करत नाही, हे शरीरात गेलेलं अन्न हे पचन झालं पाहिजे, तर त्याच्यात योग्य घटक शरीराला मिळतील आणि जे नको असलेले घटक बाहेर जातील. बरोबर आहे की नाही. म्हणजे शरीराला जे काही गोष्टी लागतात, बॉडी रिकव्हरी आपली होत राहिली पाहिजे. रिकव्हरीसाठी जे न्यूट्रिशन लागतात, ही रिकव्हरी करण्याचं काम स्पिरुलिना सिबॉक्तान करतं. रोग प्रतिकारक क्षमता तुमची काय मजबूत पाहिजे, इम्युनिटी पॉवर तुमची स्ट्रॉंग पाहिजे, शरीराला वेळोवेळी पोषण मिळालं पाहिजे. हे सगळे मी तुम्हाला जवळ 21+ फायदे सांगितले की हे घेतल्यानंतर शरीरामध्ये होतात. पण महत्वाचं कार्य ते करतं. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ती या सप्लिमेंटच्या माध्यमातून भरून काढली जाते, शरीराला पोषण मिळतं. महत्वाची एक गोष्ट तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो मी. अमेरिकेमध्ये एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बरोबर. कोब्रा साप आणण्यात आला, त्याला दाखवण्यात आला आणि त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि याच्या बॉडीमध्ये काय रिॲक्शन होतं हे बघण्यासाठी त्यांनी त्याला कोब्रा न चावता त्याला एक टाचीन पिन टोचली. त्याला दिसलं नाही. त्यानं मनोमन विचार केला, अरे मला साप चावला, मी मरणार. ज्यावेळेस त्याचे ब्लडचे सॅम्पल घेतले, त्याचं हृदय थांबलं, मेंदूचं कार्य थांबलं, त्याचा मृत्यू झाला, त्याचे सॅम्पल घेतले, तर त्याच्यामध्ये असं काही हार्मोन्स क्रिएट झाले, एकदम विषारी घटक म्हणजे विष तयार झाले त्याच्या शरीरामध्ये. म्हणजे फक्त त्याच्या मेंदूनं कार्य काय केलं की यार मला विषारी साप किंवा हा कोब्रा चावलाय ना, आता मी मरणार आहे, तशी ऍक्टिव्हिटी शरीरात झाली. म्हणून मित्रांनो, पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे. जसं आपण कोणत्याही गोष्टीला ऑब्झर्व करतो, घेतो, त्या पद्धतीने विचार करतो, तसे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतात. ही पॉझिटिव्हिटी आपण वाढवली पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते. एखाद्या शाळेत बघा 50 विद्यार्थी शिकवणारा एक असू का 10 असू, पण रिझल्ट सगळ्यांचे वेगवेगळे. एखादं हॉस्पिटल असेल, तिथे येणारे सगळेच पेशंट कव्हर होत नाही, त्यांचे रिझल्ट वेगवेगळे असेल. अशा अनेक गोष्टी की ज्या आपल्याला रिझल्ट पासून पण वंचित ठेवतात. मी ही गोष्ट घेतली आणि ते होणारच, तर असं होत नाही. शेवटी आपली ही बॉडी आहे, याच्यामध्ये जाणारे घटक लिव्हर किती बाहेर सोडतं, किती बॉडीला पुरवतं, किती ऍक्सेप्ट करतं,
तिथून पुढे या सगळ्या क्रिया होतात. हा सगळा सिस्टम आहे, इंजिन आहे. त्या इंजिन मध्ये आपण काय टाकतो आणि त्याची क्रिया आपलं शरीर, आपलं पचन संस्था कशा पद्धतीने रिझल्ट जनरेट करते हे आपल्यालाही कळत नाही. तर अशा पद्धतीने यांचे हे रिझल्ट येतात. 100% हे गरजेचं आहे, महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आज सुपरफूड म्हणून स्पिरुलिना असेल, सिबक्तानला असेल, सुपरफूडचा दर्जा मिळालेला आहे. आणि ह्या दर्जाचं पोषण मूल्य आपण शरीरात घेतलं पाहिजे. स्वतःची बॉडी डिटॉक्स केली पाहिजे, बॉडीची रिकव्हरी आपण केली पाहिजे आणि अनेक आजारातून आपण आजारमुक्त निरोगी जगलं पाहिजे. अतिशय महत्वाचं हे सुपरफूड आज आपण लोकांच्या सेवेत उपलब्ध केलेले आहे. भारतात, महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे असेल, अतिशय अत्यल्प दरामध्ये आम्ही पोस्टा असेल, कुरिअर सेवा असेल याच्या मार्फत हे सप्लिमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज हजारो लोक आम्ही आजारमुक्त केले. याचे सगळे डिटेल आपल्या युट्यूब चॅनलला पण दिलेले आहे. तुम्ही रिव्ह्यू, रिझल्ट सगळ्या गोष्टी बघू शकता. आणि जर तुम्हाला स्पिरुलिना ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवरती आपला संपूर्ण पत्ता देऊ शकता, ऑर्डर बुक करू शकता, कॉलवरती बोलू शकता, कमेंट करू शकता. भेटूया मित्रांनो अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.